जरा म्हातारपणाचं दुःख, व्याधीचं दुःख आणि शेवटी मरणाचं दुःख. मरण म्हणजे काय, मरणाचं दुःख केवढं मोठं एका मिनिटात सांगतो. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी केस आहेत. किती आहेत? 3.5 कोटी. एक जण मला विचारलं, जर कमी भरले तर पातळ केसाचा माणूस आहे समजा, आणि जर जास्त भरले तर दाट केसाचा माणूस आहे. मी तरी कुठं मोजले, पण लोकांच्या मोजायला वेळ तरी कुठे? आपल्याच अंगावरचे आपल्याला मोजणं लागलं. कीर्तनात भजनातून वेळ भेटला पाहिजे ना. इथं माझे कपडे कुठे आहेत मला हे ध्यान राहीना. कुठं शर्ट शिवून राहते, कुठं धोतर शिवून राहते. ते केस कधी मोजायची? मग कबीरलाच महाराज, प्रमाणाच्या बाहेर बोलायचं नाही. कबीर महाराजांनी सांगितलं प्रत्येकाच्या शरीरावरती किती केस येतात? 3.5 कोटी केस येतात. एका केसाला, एका रुमाला 1000 विंचू चावल्यानंतर, विंचू कळते ना हो महिला मंडळी, विंचू चावलाय का कधी तुम्हाला? विंचू शेतातला विंचू म्हणतो, गावातला नाही म्हणत मी. शेतातला विंचू. एका केसाला 1000 विंचू चावल्याची जी वेदना गुणिले 3.5 कोटी. हिशोब करा, लवकर करा. कोण शाळा शिकलेली इथे? किती शाळा शिकलेली? किती हजार विंचू झाले? एका रोमाला 1000 विंचू. एका रोमाला 1000 गुणिले 3.5 कोटी. किती विंचू चावल्याची वेदना आहे, तेवढं मरणाचं दुःख होतं. शेवटच्या वेळेला अकराळ विक्राळ तोंड करतात, रडतात लोक, विवळतात लोक. आणि त्यावेळेला जन्मभर जे काही पाप पुण्य केलेलं आहे, जे काही लोकांना त्रास दिलेला आहे, जे काही लोकांचं लुबाडलेलं आहे, जे काही लोकांचं काय केलेलं असेल वाईट महाराज, हे सगळं आठवतं. आणि मग विचार येतो, काय जन्मा येऊनिया केले म्या जोडी. जाऊ द्या, एवढं दुःख सहन करायचं आहे. ह्या 4 प्रकारचं दुःख आहे. आणि एक दिवस काय होणार आहे? हे शरीर संपणार आहे. तुकाराम महाराज म्हणाले, दुर्मिळ देह मिळाला, पण त्याची किंमत न कळल्यामुळे मातीत जाण्याच्या अगोदर लोकांनी बऱ्याच ठिकाणी खर्च केला. एक काम करा रे बाबा, याची माती होण्याच्या अगोदर म्हणून लाहू करा. काय करा? गडबड करा. कशाची? काळ सारा चिंतने, काळ सारा माती होण्याच्या अगोदर. ते परवा एक वाक्य फार गोड ऐकलंय महाराज. एका माठामध्ये पाणी भरलेलं होतं आणि ते पाणी भरलेल्या माठाला उन्हाळ्याचे दिवस होते, थंड पाणी झालेलं. आणि एक वाटसरू जाताना त्या माठाला विचारलं, म्हणे काय काय तुझं किती जीवन चांगलंय? कशाचं? म्हणे तू स्वतःही थंड राहतो आणि सगळ्याला थंड करायचं काम करतो, सगळ्याला सुखी करायचं काम करतो. एवढा थंड कसा राहतो तू? तिने सांगितलंय, ज्याची शेवटी मातीच होणार आहे त्याने गरम काय व्हावं? लक्ष देतो. ज्याची माती होणार आहे त्याने कुणावर गरम काय व्हावं महाराज? आणि कशासाठी रुसावं? कुणासाठी नाराज व्हावं? कुणासाठी काय करावं? विषय करा. म्हणजे याची माती होण्या अगोदर तुकाराम महाराज म्हणाले, एक काम करा, म्हणवणी लाहो करा, गडबड करा. कारण का? घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाश. जवळ येतो आहे. आणि म्हणून तो काळ जवळ येण्याच्या अगोदर तुम्ही काय करा? तुमच्या आयुष्य जे तुम्हाला मिळालेलं आहे त्या आयुष्याचं सोनं करा. आणि काळ सारा चिंतने. माणसं, तुम्ही स्मशानात गेला होतात का? दुसऱ्याला पोहोचवायला म्हणतोय हो मी, घ्या जरा माझं बोलणं. स्मशानात गेलतात का तुम्ही? बरेच वेळ तुम्ही गेलतात ना पोहोचवायला? बरं झालं, असंच झालं. तिथे गेल्यानंतर एक क्रिया होती, नीट लक्ष करा. माणूस मेला, त्याच्यासाठी चिता रचवलेली असते, त्या चितेवर प्लेट ठेवलेलं असतं. आणि चितेवर प्लेट ठेवल्याच्या नंतर त्याला जो मुलगा असतो किंवा जो काही नातेवाईक असतो त्याच्या खांद्यावरती काय दिलं जातं? फिरायचं असतं त्याला काय देतात? त्याच्या माथ्यावरती काय देतात? खांद्यावरती मडकं.
माड देतात, मडकं देतात. त्याला ओल्या कपड्याने आंघोळ घालायला लावतात आणि ओल्या कपड्यासहित आंघोळ करून त्याच्या खांद्यावरती माठ देतात आणि त्या माठाला काय करतात, छिद्र पाडतात, दगडाने छिद्र पाडतात आणि छिद्र पाडल्यानंतर 3 प्रदक्षिणा करायला लावतात. सरळ का उलट्या? बऱ्याच जणांना पोचाय गेलं आणि हे बी माहित नाही का तू सरळ का उलट्या? सरळच गोल मारतात, बरोबर आहे का नाही? कधी कधी फवारणी करून बघावं लागतं. 3 चक्र मारायच्या आणि 3 चक्र मारल्याच्या नंतर 3 चक्र मारत असताना जे छिद्र माठाला पाडले हळूहळू थेंब 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 काय गळतं, पाणी गळून जातं आणि शेवटी गळल्याच्या नंतर तो माठ काय केला जातो, टाकून दिला जातो, फुटून केला जातो. मला त्याच्याकडून बी काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. लोक पोहोचवायला जातात, ज्याला पोहोचायला गेलं त्याच्या आयुष्याचा विचार करतात. चांगला होता हो, वाईट होता हो, बरा होता हो, खरा होता हो, परवा उसने पैसे घेतले दिले नाही हो, तसाच मेला हो, आणि त्याच्याबद्दल विचार करतात. पण जी क्रिया समोर घडते त्या क्रियेकडे बघून मात्र सावध होत नाही. महाराजांचं गोड प्रमाणे एक पाहता एक पाहता एकाची दहने साबद त्या गुणे कार्य नवा. दुसऱ्याचं शरण बघून, दुसऱ्याचं मरण बघून आनंद होतोय किंवा त्या वेळेला मात्र तुम्ही त्याच्याकडे बघत राहता, पण आपलं कधी येणार याचा विचार करत नाही. सावध का होत नाहीये? त्या मडक्याकडे बघून एकच शिकायचंय, नीट लक्ष करा. हे मडकं त्याच्या खांद्यावरचं म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्या मडक्यातून गळणारं थेंब 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 पाणी म्हणजे आपलं आयुष्य आहे. जसं त्या मडक्यातलं पाणी थेंब थेंब करून सगळं पाणी गळून गेलं आणि मडकं फुटून गेलं, तसं हे सुद्धा शरीर एक दिवस आयुष्यरूपी पाणी, आयुष्यरूपी थेंब 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 पाणी सगळं गळून जाणार आहे आणि एक दिवस हे मडकं काय होणार आहे, फुटणार आहे. मग ते फुटण्याच्या अगोदर मनवुनी शाव करा, काय करा, गडबड करा, काळ सारा चिंतनी. गडबड करा, काळ येण्याच्या अगोदर, आपल्या दारात उभं राहण्याच्या अगोदर गडबड करा, लवकर करा, त्वरा करा. आणि आपला काळ चिंतनामध्ये. लोकांनी विचारलं, 11:15 वाजले महाराज, जर काळ चिंतनामध्ये घालवायचा, काळ जर चिंतनात घालवायचा तर आम्हाला लेकरं सांभाळायची, बायको सांभाळायची, संसाराचा गाडा चालवायचा आहे. एखाद्या माणसाला म्हणलं ना, हो चला वारीला, आता यावर्षी गाणे महाराज, यावर्षी केळीगावांचे भरपूर मंडळी दिंडीमध्ये, विक्रमांना, बंडुनाना, बाकीचे त्यांचे सगळे भास्करराव, त्यांचे ते काय म्हणायचं, भगवानराव, अजून कोणी आबा, काय होत, सगळेच होते आपले प्रेमाचे. काही महिला मंडळी होत्या. एखाद्याला जर म्हणलं ना, झालं सगळं, एखाद्याला जर म्हणलं ना, चला बाबा वारीला चला, ते काय म्हणतो, महाराज थोडं थांबा, का सेटलमेंट होऊ द्या. काय शब्द आहे त्याचा, सेटलमेंट होऊ द्या. सेटलमेंट म्हणजे काय ना, काय नाही, घर बांधू द्या म्हणतात. झालं घर बांधून, चला ना वारीला, ते म्हणतं काय ना, पोराचं आधीच पोरी भेट ना, पोराचं एवढं होऊ द्या, त्याच्या अंगावर पिवळं दाणे पुढे, तेवढं झालं की बस वाईट तुमच्या संग झालं, पोराचं लग्न, चला ना, काय नाही, पोरग होऊ द्या. कोणाला त्याची बी चिंता घ्याला, पोरग होऊ द्या, एकदा झालं की झालं. आणि असं करता करता झालं, पोराला पोरग झालं, सगळं झालं, आणि असं करता करता याचं आयुष्य संपून गेलं. आणि याच्या पुढे यमधर्म उभं राहिला, चला पाटील